एवढा ज्या आयला ना कपडे गिपडे घालून कुठं चाललंय म्हणतात, चला कुठं जाईना झालो, घरातच आज रक्षाबंधन असल्यामुळे तेवढं लवकर कपडे वगैरे घालून बसलो. आणि मम्मी काय दूध खीर वगैरे करायला आणि पप्पा पण जामून वगैरे आणले होते. आणि आता आपल्याला बांधून घ्यायचं होतं राखी वगैरे ह्या हातावर सर या हातावर हॉलमध्ये येऊन बसलो, पद्धतशीर टोपी वगैरे घालून भाई नाम वगैरे वडले, आरती वगैरे केली आणि राखी वगैरे बांधली. सगळ्यात पहिले आपल्या बहिणीचं राखी आणि अजून एकटा राखी म्हणलं तर आपल्या कृतिका दिदीचं, दिदी का पुण्यात असल्यामुळे तिने काय आली नव्हती राखी बांधायला, माझी बहीणच बनली होती राखी. आणि दोन्ही राख्या बांधून दिल्या होती, जामून वगैरे वडलो, गिफ्ट पण दिलं. ज्या आयला नाही तर तुम्ही म्हणसाल दाखवला नाही म्हणजे दिला नसेल म्हणून, तसं काय नाही. मग वरती आलो, कपडे वगैरे चेंज केलो, गरम लेवलता म्हणून मग खाली येऊन डायरेक्ट किचनमध्ये ज्या आयला पद्धतशीर आपल्यासाठी गरमागरम प्लेट वगैरे बनवलं आणि ते घेऊन परत नीट वरती गेलो आणि असं चपाती वगैरे तोडलो आणि दुधामध्ये बुडून हा वडलो की पद्धतशीर एकदम. जेवण करून बाहेर जावं म्हणलो होतो ज्या आईला, पण बाहेर काय बाजार बरसा बिनचोली म्हणत पाऊस पडालता आणि ज्या आईला आता काय बाहेर जायचं होत नाही म्हणलं, मग निवांत झोपून टाकलो होतो. आणि झोपून डायरेक्ट संध्याकाळ सुटलो, उठाला लईच लेट झालं ज्या आईला. मग नीट निघालो होतो आवीच्या घराकडे जाण्यासाठी, चालत एकटाच. आणि घरापाशी गेला छोट्या आला की पडत, आणि छोट्या आल्यावरती आवी पण आला मागडना लगेच खुर्ची घेऊन. ऑल वी आर ओके ब्रो म्हणत खुर्च्या वगैरे तिथंच टाकला आणि पद्धतशीर बसला होता, दोघं जण पण बोलत निवांत एकदम. वातावरण बितावरण सगळं मस्त झालं, थंडगार वारा सुटलं होतं. पण जायला आई घातलं बघा, पाऊस चालू झाला एकदम जोरात. मग नीट आतमध्ये गेलो आणि मला सोडून बाहेरच आतमध्ये आलं. पहिला आतमध्ये येऊन ना काय झोपला होता, मला काय झोपू दिलं नाही, आतमध्ये येऊन चेष्टा मस्करी करत बसलो होतो निवांत. काय म्हणला कॅमेऱ्याचं दहशत. आणि याच्या आईला टाइम बघा की बघता 10 वाजला आणि पाऊस का थांबायला तयार नव्हता, जोरात वाढायला. तर मग आता मोहिमेवरती निघावं लागतं म्हणलं, मग भाऊलाच सांगितलं आणि छत्री वगैरे घेतलं, भाऊ पेसला आणि नीट निघालो की मोहिमेवरती जाण्यासाठी. एकटाचा निवांत चालू होतो 11 नंबरच्या गाडीनं मोहिमेवरती. पण जाताना बघा मला रस्त्यात कोण भेटलं मोहिमेवरती, आईला ह्याला बघून हातवर फाटलं होतं. मग पहिलं पळत दनाना घराकडे गेलो ज्या आईला आणि नीट आलो तिथं आपल्या घरापाशी. आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.